बोले तैसा चाले त्याची वृंदावी पावले. ह्या ओवीप्रमाणे, ह्या शब्दाप्रमाणे जसं बोलेल तसे वागणारे आणि आपल्या दिलेल्या शब्दाला पूर्णपणे 100% जागणारे म्हणजे आपले बीड जिल्ह्याचे सन्माननीय लोकप्रिय दबंग खासदार आदरणीय श्री बजरंग बाप्पा सोनवणे साहेब यांना हे शब्द परफेक्ट मॅच होतात. नमस्कार मित्रांनो, मी शेख मिराज आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या सर्वांच्या हक्काच्या न्यूज चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भारत न्यूज संवाद 24/7. सत्तेची बाजू, जनतेचा आवाज. विषय असा महत्वाचा आहे की बीड ते पुणे रेल्वेचा आज आपण पूर्ण सारांश तुमच्या समोर मांडणार आहोत. 17/9/2026 ला येणाऱ्या 17 तारखेला बीड जिल्ह्यामध्ये आपल्या रेल्वे इलेक्ट्रिक धावणार आहे. आणि मला सगळ्यात जास्त आनंद ह्या गोष्टीचा, बीडची रेल्वे सेवा सुरू झालेली ती आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिली, आपण ट्रेनही पाहिली, प्रवाशांनी काय काय आपली मतं मांडलेत, कशा प्रकारे आपल्या खासदारांचा आभार व्यक्त केलेला आहे, या सगळ्या गोष्टीचा आढावा मी तुमच्यापर्यंत पोहोचविला आहे. पण मला सगळ्यात जास्त आनंद हा आहे की मला आतुरता ह्या गोष्टीची लागली की मी कधी माझ्या बीड जिल्हा वासियांपर्यंत हा मेसेज मी पोहोचू शकतो. मला ह्या गोष्टीची आतुरता होती, त्यामुळे आपला 2-3 दिवस व्हिडिओ आला नाही. कन्फर्म केलं, सगळ्या गोष्टीची डिटेलमध्ये माहिती घेतली आणि तेव्हा कुठे जाऊन मी ठरवलं की ही गोष्ट बीडच्या जनतेपर्यंत पोहोचणं अत्यंत महत्वाचं आहे. जसं की तुम्ही स्क्रीनवर बघत आहात, पुणे येथे रेल्वे मंडळाची एक बैठक पार पडली. त्यामध्ये आपल्या बीड जिल्ह्याचे खासदार आदरणीय बजरंग बाप्पा सोनवणे साहेब यांनी सगळ्यात पहिलं रेल्वेच्या तर प्रकल्पासाठी तर ते खूप पुढाकार घेतात आहेत, ते तर मला मान्यच आहे, तुम्हा सर्वांना मान्य आहे. रेल्वे सुरू होणार आहे सोलापूर ते छत्रपती संभाजीनगर बीड मार्गे. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त त्यांनी लक्ष जर कुठल्या गोष्टीवर जर दिलं असेल तर एक शेतकरी पुत्र आपण ज्याला म्हणतो ते शब्द त्यांना परिपूर्ण त्यांच्यावरती शोभून दिसतात. कसं हे तुम्हाला मी पूर्ण एक्सप्लेन करून सांगतो, लक्ष देऊन ऐका. सगळ्यात पहिलं बाप्पांनी त्या मीटिंगमध्ये सांगितलं अधिकाऱ्यांना की जी शेती, जी जमीन, ज्या जमीनचा सर्वे झालेला आहे, जो जमीनचा सर्वे आता चालू झालेला आहे, छत्रपती संभाजीनगरला जो रेल्वे मार्ग जो जोडला जाणार आहे सोलापूर ते छत्रपती संभाजीनगर, ह्यामध्ये कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांचं नुकसान करू देऊ नका. हे बाप्पांनी स्वतः वैयक्तिक ही मागणी हे त्या अधिकाऱ्यांना दिलेली आहे. त्यांनी आता जसं तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात, ती मीटिंग सुरू होती. मीटिंग मध्ये सगळ्या अधिकाऱ्यांनी त्यांचे वृक्षारोपण देऊन स्वागत सुद्धा केलं. आणि त्या ठिकाणी एक सगळ्यात जास्त मनाला भिडली ती गोष्ट कोणती माहिती का? लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जागला पाहिजे. हा माझा शेतकरी राजा. रात्री पाऊस पडला, सगळीकडे शेतकरी आनंद झाला. नाहीतर 3-4 आठवड्यापासून पूर्ण शेतकरी चिंतेत होता की हाताशी आलेलं पीक हे जर गेलं तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही. अशा अनेक घटना घडलेल्या आहेत इथून मागे सुद्धा. कोणतरी 10-5 रुपये घेत त्या जमिनीमध्ये ती इन्व्हेस्टमेंट करायची, पीक लावायचं, ते पिकाचं पदरात पडायच्या वेळेला जर निसर्गाने असा जर प्रकोप जर केला तर ऐनवेळी ते शेतकऱ्याने जायचं कोणाकडे. मी ह्या वेगळ्या टर्निंग पॉइंटला का आलेलो आहे, कारण मी तुम्हाला सगळ्या ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे. कारण विषय काय आहे माहितीये का, रेल्वे चालू होणार आहे, पण ज्या वेळेला भूसंपादनाची जी जागा रेल्वेला लागणार आहे त्या जागेची पूर्ण पाहणी ही वैयक्तिक अधिकाऱ्यांना करण्यासाठी बाप्पांनी सांगितलेलं आहे त्या मीटिंगमध्ये. आणि विषय हा आहे की शेतकऱ्याला कुठेही गालबोट लागू नये, त्यांचं जे जमिनी जात आहे त्याचा पूर्ण मोबदला शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या ज्या अडीअडचणी असतील, ज्या समस्या असतील, त्या पूर्ण समस्याचं निवारण करून घेतल्या बिगर बाप्पांनी खुर्ची सोडलेली नाही. हा मेसेज मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. लक्षात घ्या, कोणी काहीही कानभरणी करेल, कोणी काहीतरी विचित्र काहीतरी सांगेल की रेल्वेचं असं, रेल्वेचं तसं, जागा एवढी जाणार तेवढी जाणार, अजिबात अफवावरती विश्वास ठेवू नका. आपण एका अशा पुत्राला निवडून दिलेला आहे जे झिरो ती हिरोची भूमिका आपण त्यांनी पार पाडत असताना आपण सर्वांनी पाहिलेली आहे. त्याच्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही मित्रांनो. कारण जे खासदार आपले बीड जिल्ह्याचे आहेत त्यांनी एक सामान्य कुटुंबातून एक शेतकऱ्याचा मुलगा ते खासदारपर्यंतचा प्रवास त्यांचा आपण आता जर्नी त्यांची पाहत आहोत. आणि अल्लाह परमेश्वर करो असेच त्यांची जी वाटचाल आहे ती अनेक वर्ष आपल्याला पाहायला मिळो. मी त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय की ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे काहीही मनामध्ये संकोच निसंकोच काहीही आणू नका.
रेल्वेमध्ये जे तुमची शेत जमीन जाणार आहे त्या पूर्ण शेत जमिनीचा मोबदला हा तुम्हाला मिळणार आहे. आता पुणे रेल मंडलमध्ये जी सोलापूर विभागीय अंतर्गत जी मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये तसं त्यांनी प्रस्तावच मांडलेला होता बाप्पांनी. आणि किती आनंदाची गोष्ट आहे. मी आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की माझ्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावरती रेल्वेचं ते पूर्ण पेवर ब्लॉक टाकलेला आहे तिथे. म्हणजे ते पिवळा एक सिमेंटचा गट्टू आणून टाकलेला आहे, त्याच्यावरती मार्कआउट झालंय आणि रेल्वे तिथून चाललेली. म्हणजे बीड जिल्ह्यात रेल्वे आली मी एवढा खुश झालो. पण मला सगळ्यात जास्त आनंद याचा झालाय की माझ्या घराच्या अगदी जवळून 1 किलोमीटरहून माझे सोलापूर मार्गे जाणारी रेल्वे ही इथून जाणार आहे. मग याच्यामध्ये सगळ्यात जास्त आनंदी आपण आहोत. आणि दुसरी गोष्ट महत्वाची ही आहे की मला सांगायचं एवढंच आहे तुम्हाला, कुठल्याही अफवाला बळी पडू नका. 17 तारखेला बीडला सर्वांनी यायचे. बीडला रेल्वे आपल्याला पुणे पहिला प्रवास करायचा आहे, जे गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आपले शेतकरी पुत्र आपली बाजू मांडायला ते भक्कम आहेत. सगळ्यात महत्वाचं काय माहिती का, की मी माझ्यावरून सांगतो, मी शेतकरी नाहीये. मला शेती जमीन वगैरे काही नाही. पण माझ्या आसपास पडोशीमध्ये माझा शेतकरी वर्ग राहतोय. मी त्यांचे हाल बघतोय मित्रांनो. म्हणजे 8-15 दिवसाखाली त्यांचा जो चेहरा पडलेला होता आणि रात्री पाऊस पडल्याच्या नंतर ज्या शेतकऱ्याचा आनंद आज मी चेहऱ्यावरती बघितलाय, तो एक वेगळंच मनाला प्रसन्न करणारं वातावरण होतं आज सकाळी गावात. कारण प्रत्येक जण आपापला म्हणजे एवढा चेहरा त्यांचा प्रसन्न होता, की यार क्या बात है असं वाटलं. हे विषय तुम्हाला का आम्ही वारंवार सांगतोय, की ह्याच्यामध्ये आपल्या खासदारांनी वैयक्तिक आपल्यासाठी आता जे 15 ऑगस्टला जे झेंडावंदन झालं, त्या वेळेला सुद्धा सांगितलं, की पूर्ण प्रिपरेशन त्यांनी केलेलं आहे. कोणत्या बाबतीत? शेतकऱ्यांनी कशाप्रकारे ऊस लावायचा आहे, कशाप्रकारे ऊस आणायचा आहे, कुठेही शेतकऱ्यांचा तोटा होऊ नये, हे त्यांच्या भाषणामध्ये तुम्ही ऐकलं असेल. त्यांनी सांगितलं की येताना आपल्या ट्रॅक्टरचं वजन काटा केल्या बगैर आणायचं नाही. ते कशामुळे सांगितलं? घडीभर आपल्याला राग येतो, यार हे काय नवीनच काहीतरी गोष्टी घेऊन येतात. पण याच्यामध्ये शेतकरी जगला पाहिजे. शेतकरी वर्गाला सगळ्यात पहिलं प्राधान्य हे बाप्पांचं आहे. मी त्या दिवशी होतो तिथे कारखान्यावरती, त्यांचं तिथे आई येडेश्वरी कारखाना म्हणून आहे, येडेश्वरी म्हणून कारखाना आहे त्यांचा. त्या कारखान्यावरती मी बाप्पांचं ते भाषण ऐकलं. मला एवढं मनाला असं वाटलं की यार एखादी व्यक्ती एवढ्या लांबचा विचार करू शकते. राजकारणामध्ये अनेक माणसं पाहिलेत आपण. मी कोणावर ते टीका टिप्पणी करत नाही, पण वैयक्तिक माझं हे मत आहे की बाप्पासारखा माणूस बीड जिल्ह्याला खासदार म्हणून मिळणं हे खरंच एक रत्न प्राप्ती आहे आपल्यासाठी. कारण बीड जिल्ह्याचं नेतृत्व हे दिल्लीमध्ये करणं हे तोंडची गोष्ट नाही मित्रांनो. प्रत्येक वेळेला त्यांनी तिथे जाऊन, मी आता पाठीमागे हे तुम्ही बघू शकता पेपरमध्ये जे कात्रण लावलेलं आहे मी, म्हणजे प्रत्येक वेळेला त्यांनी पाठपुरावा केला. मग ते केंद्रीय मंत्री असू द्या, रेल्वे मंत्री असू द्या, अमित शहाजी असू द्या, मोदी असू द्या, कोणी असू द्या, विरोधकांना पण आपलंसं वाटणारा माणूस म्हणजे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे साहेब हे आहेत. आणि त्या दिवशी त्यांनी गमतीशीर विषय सांगितला की माणूस संध्याकाळी झोपला आणि सकाळी उठलं तर कळतंय की हा ह्याच्या पक्षात आणि तो त्याच्या पक्षात, पण आपण एकनिष्ठ आहोत, एकनिष्ठेनेच आपण काम करणार, हे बाप्पांनी सांगितलेले. म्हणजे त्या दिवशी तो गमतीशीर विषय झाला, एक विनोदाचा भाग म्हणून. पण असे अनेक लोक आहेत जे आपल्या स्वतःच्या लालचीपोटी पक्षांतर करणारे, पक्षामध्ये जाणारे येणारे, पण आपले बाप्पा त्या प्रकारे नाहीयेत. बाप्पा म्हणजे एक असं आहे की आपण म्हणू शकतो ना की एक पारस आहे, पारस. पारसाचं काम काय असतं की ते लोखंडालाही घासलं ना तरी सोनं करतं. म्हणजे ना चीज को भी जो चीज बना दे, ना चीज को भी जो चीज बना दे उसे बजरंग बाप्पा कहते हैं. लक्षात ठेवा. विषय एकच सांगण्यासाठी तुमच्या सर्वांच्या समोर आलतो की ह्या सगळ्या गोष्टीचा मी तुम्हाला आढावा दिलेला आहे रेल्वेच्या बाबतीत. ह्या येत्या 17 तारखेला आपल्याला सर्वांना बीडला जायचंय. ज्यांना कुणाला 16 तारखेला, 18 तारखेला प्रवास पुण्याचा करायचा आहे, त्यांनी 17 तारखेचं रिझर्वेशन कन्फर्मेशन करून ठेवा. हे अपडेट तुमच्यापर्यंत देतोय म्हणून दुसरा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. सोलापूर, धाराशिव, बीड आणि छत्रपती संभाजीनगर हा रेल्वे मार्गाला मंजुरी मिळालेली आहे. ही सगळ्यात मोठी खुशखबरी तुमच्यासाठी होती, जी सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगतोय.
आणि जाता जाता एकच तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय की जसं आपण प्रत्येक व्हिडिओला प्रेम देत आहात, प्रत्येक व्हिडिओ तुम्ही आनंदाने तेवढाच बघत आहात, तेवढंच तोंड भरून तुम्ही कौतुकही करत आहात. जे आपापले मत आहेत ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मांडत आहात. त्याबद्दल सगळ्यांचा मी आभारी आहे. पण जे नवीन लोक जे चॅनल बघतात, ज्या चॅनलवरती व्हिजिट करतात, त्यांना सगळ्यांना एकच विनंती आहे माझ्या हक्काची. आपल्या भारत न्यूज संवाद 24/7 ह्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि छान-छान कमेंट करायला विसरू नका. आपल्याला काय आपलं मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.